आणि गोड हवी, जाणाऱ्याच्या मनात फिरुनी येण्यासाठी ओढ हवी. ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा व्हावा घरामध्ये, केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. भांड्याला लागतेच भांडे, भांड्याला लागतेच भांडे, विसरून जावे क्षणामध्ये, परस्परांना समजून घ्यावे, अडी नसावी मनामध्ये. रुसवे फुगवे नको फुकाचे, मोद राहावा घरामध्ये, केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. या कवितेतलं दुसरं कडवं मला फार महत्वाचं वाटतं. ते असं आहे, नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानांची, नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानांची, ज्याची त्याला द्यावी जागा वयाप्रमाणे मानाची. एक मुखाने निर्णय घ्यावा नको दुरावा मनामध्ये, केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. आणि या कवितेचे शेवटचं कडवं, लळा जिवाळा आत असावा नको उमाळा वर करणी. लढा जिवाळा आत असावा नको उमाळा वर करणी. नको घराला गर्व धनाचा, लीन राहावे प्रभू चरणी. दिवसा रात्री परमेशाचा वास असावा घरामध्ये, केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये, केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. आतापर्यंत जे बोललो त्यातील आकार माझा नाही, उकार माझा नाही, शब्दही माझे नाही, सारं काही त्याचं आहे. चुकून एखादा शब्द घसरला असेल तर तो माझा मला परत करा. जे चांगलं आहे ते सगळं तुमचं आहे, घेऊन जा. पुन्हा एकदा अभिनव प्रतिष्ठाननं हे दुसरं पुष्प गुंफण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि तुम्ही सगळ्यांनी अत्यंत जिव्हाळ्यानं हे ऐकलं. मी आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छितो. धन्यवाद.